मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कोणाला नको आहे, सर्वांनाच हवं आहे. करून बघा हा एक प्रयोग. मानपाट शरीर सरळ ठेवत मांडी घालून बसा. थोडा वेळ अंतर्मुख होऊन आत बघा, काय जाणवतंय, श्वास काय म्हणतोय, शरीर काय सांगतंय आणि मन काय सांगतंय. ज्यावेळेस या पद्धतीतून तुम्ही स्वस्थ बसाल तेव्हा काही गोष्टी तुम्हाला जाणवतील. डोळे मिटल्यानंतर शरीरातली आतील स्पंदनं याचा जर आपण अनुभव घेतला आणि श्वास आणि मनाचं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला शरीरात कुठे कुठे काय काय होतंय ते कळतं. उदाहरणार्थ, जेव्हा आपण आत डोकावायला सुरुवात करतो, तुमची मान भरलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतं. पोटाचा विकार असेल तर त्यावेळेस पोटाचे स्नायू सांगतात की आम्हाला हे झालेलं आहे. तिथं अवघडल्यासारखं वाटतं. गुडघ्याचे विकार असतील तिथं अवघडल्यासारखं वाटतं. मग ही अवघड ठिकाणं तुम्ही शोधून काढा आणि ते शरीराला आणि मनाला आणि श्वासालाच विचारा. ते विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतं. आणि हे मिळाल्यानंतर तुम्ही फक्त एक करायचं आहे, त्या अवघडलेल्या जागी जाऊन धन्यवाद म्हणायचे मनातल्या मनात. धन्यवाद म्हणून तो भाग श्वास सोडत सैल करून द्यायचा आहे. अशाच पद्धतीने जिथं जिथं तुम्हाला हे अडथळे जाणवतात किंवा अवघड